सगळ्या प्रकारचे मासे मिळतात आणि चांगल्या रेटने मिळतात तुम्हाला। म्हणजे हा अक्का बोंबील तुम्हाला फक्त कशी तोंड वर केलाय तिने, इकडे मिळतच ना, डोळे साफ करायला आपले आई भगिनी इकडे सगळ्या कोळीच आहे सर्व। म्हणजे काय बोलतो कुपा आहे हा, जे आपण नेहमी ओल्या सुरमईचे बघितलेले ओके, मोठ्या सुरमईचे तुकडे आहेत। हा कसा वाटा? इकडे अशा मोठे मोठे मच्छी पण आहे इकडे, इथे फिक्स आहे एवढं बोलते तेवढ्याला देते। म्हणजे अजून पण मुंबईत आठवडी बाजार भरतात, बऱ्याच ट्रॅफिकला पार करत। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पाठीमागे दिसतंय तुम्हाला आर्यन आहे, आर्या तर आपल्याबरोबर आलीच आहे आज एक मार्केट एक्सप्लोर करायला। आज तिला घरी बसून कंटाळा आला होता, मला म्हटलं चला फिरून येऊया, तर आम्ही दोघं आलो आहोत। आज आम्ही आहोत ते अंधेरीला आणि मागे गाड्यांचा आवाज बघा किती पॅ पॅ पी पी, बराच आवाज आणि बऱ्याच ट्रॅफिकला पार करत करत आम्ही पोचलो आहे ते अंधेरीला। म्हणजे हे अंधेरी मरोळ आहे आणि आम्ही या स्पेशल मरोळचा ड्रायफिश मार्केट एक्सप्लोर करायला म्हणून आलो आहे। हा दिसतोय तुम्हाला पाठीमागे पूर्ण बाजार आहे आणि हा शनिवारचा बाजार आहे, आठवडी बाजार। म्हणजे अजून पण मुंबईत आठवडी बाजार भरतात, तर हा मरोळचा आठवडी बाजार आहे शनिवारचा। इकडे पूर्ण असा बाजार भरला आहे। हा आपला कुर्ला अंधेरी रोड आणि वर मेट्रो आहे, खाली बघा कुर्ला अंधेरी रोड आणि हा आपला आठवडी बाजार आणि फुल गर्दी आहे। आणि बरंच मागून अर्धा किलोमीटर मागून आम्ही आलो, तिथून सुरुवात आहे या मार्केटची। तर ठीक आहे, आज आपण आठवडी बाजारात काय एक्सप्लोर नाही करणार आहोत, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत इथलं ड्रायफिश मार्केट जे खूप फेमस आहे। की आर्या पण म्हणते ड्रायफिश मार्केट कसं असतं मला बघायचं, तिला पण आपल्याला दाखवायचं की ड्रायफिश मार्केट कसं असतं ते। तर चला, हे बघा हे आहे ड्रायफिश मार्केट, हा आहे कुर्ला अंधेरी रोड आणि त्या पुढे आहे JB नगरचं मेट्रो स्टेशन आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही कोणाला विचारतो कोणीही तुम्हाला सांगेल। हे बघा हे आहे ड्रायफिश मार्केट मरोळचं आणि इकडे बघा पावसाळ्यासाठी सर्व छप्पर वगैरे लावून ठेवलेलं आहे, पण फिश आहे इकडे बघा। कशी आहे करती ताई? 500 रुपये किलो, हे बघा 500 रुपये किलो कर्दी आहे। आणि दांडी सुकडचा वाटा 100 रुपये, 150ला 2। हे बघा इकडे आई बसले विकायला आणि त्या सांगतात हा 100 रुपयाचा वाटा आहे। बघा हा एवढा वाटा 100 रुपये, 2 घेतले तर 150 रुपयाला वाटा आहे। बघा इकडे आहे बोंबील, हे बोंबील कशा वाटत आहे? हा बघा 100 रुपयाला वाटा आहे। ही बघा ही टोपली आहे 200 रुपयाला, इथे वाट्यावरती आहे। हे बघा ही 200 रुपयाला टोपली आणि ही 100 रुपयाला टोपली। टोपली म्हणजे हा वाटा आणि कमी करून देणार आहे। बघा याकडे ताईंकडे आलात तर कसा वाटा आहे हो कर्दीचा? कर्दी आहे ना, हे बघा 100 रुपये वाटा आहे कर्दीचा। आणि ही मोठी आहे की दांडी सुकड की छोटी आहे? मीडियम आहे। आणि हा बघा हा पण 100 रुपयाचा वाटा। हे बघा अशी सुकी मच्छी आहे, कर्दी आहे 100 रुपये वाटा, 2 घेतले तर 150 रुपयाचे। अरे बघा इकडे असं सगळे सुकी मच्छीवालेच आहेत आतमध्ये, बरेच आहेत आणि दिसतात तुम्हाला आणि मोठं मार्केट आहे। इकडे बघा शिंगाडा, नाही शिंगाडा आहे ना, हा बघा हा शिंगाडा आपल्याला बघायला मिळतोय मरोळच्या ड्रायफिश मार्केटमध्ये। आणि कसा हा शिंगाडा? 500 रुपयाला एक। हा बघा 500 रुपयाला एक शिंगाडा आहे। आणि ही दांडी सुकड 200-150ला देते। हे बघा 200 रुपयाचा वाटा आहे आणि ही बारकीवाली दिसते मला, ही बघा, आणि त्याच्यापेक्षा पण बारकी बघा दांडी सुकड। ही कशी? हे बघा हा 150 रुपये वाटा, छोटीवाली दांडी सुकड आणि थोडी मोठी आहे म्हणजे मीडियम साईजची आहे। आणि हा 200 रुपये वाटा आहे। हा आहे जवळा, इकडे जवळाचा वाटा कसा आहे? हा बघा हा 150 रुपयाला वाटा आहे। हे बघा 2 घेणार तर 250 रुपयाला आणि एकदम साफ केलेला जवळा। हा बघा साफ केलेला पण जुना जवळा, हा नवीन नाही आहे, 10 दिवसापूर्वीचा। हां 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 ओके। हे बघा हा जवळा आहे, तुम्हाला 150 रुपयाचा एक वाटा आहे। आणि आता इथे किलोवर नाही मिळत ना, मग किलोवर घेतला तर कसा? किलो 400 आणि 350ला। हे बघा हा किलो पण तुम्ही घेऊ शकता, किलोवर पण सर्व काय पाहिजे ते किलोवर मिळेल। आणि बघा इकडे बोंबील आहेत, बोंबील कसे किलो आहेत ताई? बोंबील 600 रुपये किलो। हे बघा 600 रुपये किलो बोंबील आहेत। 500 देणार, हे बघा 500 रुपयाने देणार म्हणतात, 600 रुपये किलो बोंबील आहेत। हे बघा इकडे आणि यांच्याकडे कर्दी आहे छानपैकी। कशी? 150ला वाटा, 500ला 4। हे बघा 500 रुपयाला हे 4 वाटे आणि किलो घेतली तर कशी?
1 किलो आजी दुसऱ्याला 700 पण 500ला देते. हे बघा 500 रुपयापर्यंत 1 किलो. हा बघा हे तुम्ही इथे आला तर तुम्हाला कळेल हे भाव सर्व. बघा 500 रुपयाला हे 4 वाटे हे किलोभर भरतील आरामात. 150 रुपयाला 1 वाटा आहे. आणि बघा इकडे सुरमई आहे ना ताई, सुरमई आहे मस्तपैकी. हे बघा घरातली, हे बघा अशी, हे बघा सुरमई. आणि कशी आहे ही? 500 रुपयाला 1 सुरमई. किलोवर की डायरेक्ट पीसवर? डायरेक्ट 500 रुपये. आणि छोटीवाली ही बघा 1 किलो सुरमई आहे. आणि ही आहे आपली किती? 500 रुपये ना? 400 रुपयापर्यंत देतील सुरमई. आणि बघा इथे आपल्याला मोठी मच्छी बघायला भेटली. आणि ह्या बघा या ताईंकडे ना माकलं आहेत. माकलं कशी येते? 150 बघा ही टोपली दिसते तुम्हाला, ही 150 रुपये. 100ला हे बघा 150 रुपये ही टोपली भर आपली माकलं आहेत. 100 रुपयापर्यंत येतील. आणि हे बघा हे बांगडे 100 रुपये वाटा आहे. 5-6 बांगडे आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, हे बघा 150 बोलतात पण 100ला मिळेल तुम्हाला हे बांगडे. आणि मांदेली बघा 150 बोलते 100ला देते. इथे फिक्स आहे, एवढं बोलते तेवढ्याला देते. इकडे सर्व ना कोळी बायका आहेत तिकडे. हे बघा दिसतात तुम्हाला. इकडे कोणी बाहेरचं नाही, सगळे आपले कोळी भगिनीच आहेत. हे बघा हे. आणि हे तुम्ही भाव केला तर तुम्हाला हे बघा आहे. आणि बघा ही सांगतात की इथून लोक बघतात भाव आणि शिवडीला जातात. शिवडीला हा बघा इकडचा बाजार जातो शिवडीला. इथनं सर्व माल जातो. बरोबर आहे यांचं, कारण भैया जात नाही बोटीमध्ये. त्यांच्याकडे हा त्यांच्याकडे पण उत्तन आणि तिकडचाच माल येतो. हा मनोरीच आहेत. हा बरोबर. बघा ताई बरोबर सांगतात. आणि इकडे तुम्हाला भाव करून पण मिळेल. बघा हे 100-150 सांगितले, 100मध्ये पण मिळेल. जास्त 3 घेतलं तर अजून कमीमध्ये मिळेल तुम्हाला. बघा हे बघा तुम्ही या इकडे मग तुम्हाला कळेल. आणि बघा इकडे या ताईंकडे आपल्याला दिसले सोडे. कसे सोडे? हे बघा 1200 रुपये किलो 1 टोपली. मग किलो कसे आहेत? 2200 रुपये किलो आहेत. 1 किलो आहे दोन्ही मिळून. हे बघा हे दोन्ही टोपली म्हणजे हे अर्धा किलो आहे. आणि हे 1200 रुपये सांगतात त्या सोड्यांचे. आणि बाकी जवळा तर आहे. जवळा कसा आहे मग? बघा 150 रुपये वाटा आहे. आणि तसंच तुम्हाला सांगितलं तसं 4 वाटे घेतलं तर 500 रुपये तिथे. आणि बघा बाजूला तुम्हाला दिसत आहेत ते मोठी मच्छी. आणि इकडे बांगडे आहेत. बांगडे कसे आहेत ताई? हे बघा 120 रुपयाला बांगडे आहेत. हे 5 बांगडे आहेत. बघा हे कारातले साईज बघा केवढे, 100 रुपयाला मिळतील. आणि हे बारके सुरमई कसे? हे बघा ह्या 3 पीस आहेत सुरमईचे, बारके आहेत. हे 600 रुपयाला. आणि या 2 घेतल्या तर 400 रुपयाला. इकडे अशा मोठे मोठे मच्छी पण आहे इकडे. इकडे बाजूला तुम्हाला वाकटे दिसत. कशा वाकट्याचा वाटा? हे बघा 150 रुपये. हे बघा अशा हे बांधलेले 2-2 का? ओके. हे बघा आणि 2 घेतलं तर 250 रुपयाला हा वाकटीचा वाटा. आता ही छोटी वाकटी आहे आणि मोठी पण सेम रेट आहे. ओके बघा सेमच रेट आहे दोघांचं पण. बाकी इकडे वाकडे बोंबील कसे आहेत? 200 रुपयाला टोपली. आणि इकडे हे सुरमईचे तुकडे आहेत ना? हे बघा हे मोठ्या सुरमईचे तुकडे आहेत. हा कसा वाटा? हा बघा हा वाटा 150 रुपयाला आहे. आणि 2 घेतलं तर 250 रुपयाला. हे नाही म्हटलं तरी 8-9 पीस आहेत. 2 घेतले तर तुम्हाला एक 18 ते 20 पीस येतील. हां 10 पीस आहेत. बघा 10 पीस आहेत. आणि 2 घेतले तर तुम्हाला 20 पीस येतील. बाकी सोडे पण आहेत. सोडे कसे आहेत ताई? हे बघा हा वाटा आहे 200 रुपयाचा. त्याला हलकं मीठ आहे ना. आणि हे सगळे सेमच आहेत. ओके. आणि हे वाले कसे आहेत मग? हे बघा हे टायगर प्रॉन्सचे सोडे आहेत. हे कसे? हे बघा हे 600 रुपयाला टोपली. टोपली कितीची असेल? पाव किलो अर्धा किलो? हे बघा अर्धा किलोच्या वर ही टोपली असेल 600 रुपयाला. पण हे जम्बो टायगर प्रॉन्सचे हे सोडे ते बघा हे काढलेले. आणि हां बघा काळा पोचा म्हणता का तुम्ही? ओके मोठा का? हां त्याचे सोडे आहेत ते. म्हणजे आपण टायगर प्रॉन्स आणतो बघा किती महाग असतात तेव्हा. त्याचे ते सोडे म्हणजे सोललेले आणि सुकवलेले. बघा पुढे आपण चालत आलो आहे तर बघा इकडे सगळे बोंबील, जवळा, मांदेली. कसे बोंबील? ही टोपली 300ला ना? बघा बारकी साईज आहे ही टोपली आहे 300 रुपयाला. बाकी तुम्ही रेट करू शकता.
आणि ती मोठीवाली आहे ती 400 रुपयाला. हे बघा तिकडे हे मोठे बोंबील आहेत. हे बघा हे 400 रुपये. खायची बोंबील आहे ते गट्टेवाली नाही खायची, पाठीची बोंबील चांगली खायला का? आणि हे 300 रुपये. किती अर्धा किलो आहेत का? किती मस्त माहिती नाही. ओके नाही नाही भाव करू शकतो, भाव करता येतो. हां चालेल. हे बघा इकडे हे बोंबील आहेत. 3 का कितना रहेगा? 450, 150, 450. हे बघा 3 पाटीचे 400 रुपये सांगितलेत. 3 पाटीचे म्हणजे हे एक 150-150 रुपयाचे, पण 3 घेतले तर 400 रुपयामध्ये येईल. हा एक कर्दी आहे. आणि बघा इकडे आपल्याला दिसले ती पापलेट, हलवा आहे हलवा. हा बघा ही काळी पापलेट म्हणतो ना, ब्लॅक पॉम्परेट, तो आहे हा आपला हलवा. कसा हलवा ताई? 150, 400. हे बघा हा एक आहे तो 150 रुपयाला आहे, आणि 3 घेतले तर 400 रुपयाला आहे. आणि कमी करून द्या बघा ताईंकडे. आणि हे बघा काळे काळे सोडे, कलर बघा. हा खारीच्या कोळमीचे आहेत. मी काळे काळे चुकून बोललो, पण खारीच्या कोळमीचे आहेत ते एकदम बघा एकदम प्युअर ना. कसे ते? पूर्ण सर्व 800 रुपये सांगते. हे बघा हे पूर्ण जी टोपली आहे ती 800 रुपयाची. किती टोपली किती असेल? अर्धा किलो जास्त आहे, 1 किलोच्या वर आहे. बघा 1 किलोच्या वर आहे म्हणून सांगतात सोडे. हे 800 रुपयाचे. आणि रेट कमी होईल ना. आणि आता हे बोंबील काय साफ करून ठेवताय काय? हा बघा ह्या टोपल्या भरून ठेवतात वाट्यासाठी. आणि हे बांगडे कसे 100 रुपये वाटा? हे बघा 150 सांगतात, पण 100ला मिळतील. आणि 6 पीस आहेत बघा या साईजचे बांगड्याचे. हे बघा 6 पीस. आणि हे बघा एक नंबर सुरमईचे तुकडे दिसतात आपल्याला, जे आपण नेहमी ओल्या सुरमईचे बघितलेले, जे सुक्या सुरमईचे बघा ओल्या सुरमईसारखे दिसतात. हे खारातली सुरमई. कसं आहे हा वाटा? वाटा 300 सांगते. हे बघा 300 रुपये सांगतात, पण 200ला येईल. आणि मला वाटतं हे 4-5 तुकडे आहेत त्याचे ना. हे बघा सुरमईचे मोठी सुरमई दिसते. सुरमईची साईज पीसवरनं तुम्हाला कळेल की केवढी मोठी सुरमई येईल. 2 वाटे घेतले तर कमी पण भेटेल. 200 रुपयाला मिळेल. 200ला पण मिळेल. इथे मस्त हलवे वगैरे पण दिसले आपल्याला ह्या मार्केटमध्ये. मरोळचं मार्केट आहे हे. आणि हे फक्त शनिवारचंच असतं ना? शुक्रवार शनिवार 2 दिवस. आणि टायमिंग काय असतं त्याचं? सकाळी चालू होते ते रात्रीपर्यंत. सकाळी कधी? सकाळी 6ला चालू होते, 5ला. हां रात्री 10 वाजेपर्यंत. रात्री 10 वाजेपर्यंत हे मार्केट असतं. शुक्रवार आणि शनिवार 2च दिवस. हे बघा हे सुक्या मच्छीचं मार्केट. हे बघा हे पुढे आलो आहे आपण. आणि इकडे पण बघा आतमध्ये हे मार्केट आहे. हे बघा इकडे पण आहेत सुक्या मच्छीवाले. दिसतात का तुम्हाला? हे बघा तिथे शेवटपर्यंत आहेत मच्छीवाले. आणि इकडे बघा हे वाकटे आहेत का ग? हे बघा हे वाकटे आहेत. कसा आहे वाटा? 300 रुपये. हा बघा 300 रुपयाला वाटा आहे, पण 250 पर्यंत मिळेल आपल्याला. आणि हे बघा हे सोडे पॅकिंग करून ठेवलेत. हे कसं आहे पॅकिंग? 800 रुपये, अर्धा किलो आहे. हे बघा अर्धा किलो हे सोडे. आणि हे बघा 700 रुपयाला मिळतील आपल्याला. हे अर्धा किलोचं पॅकिंग बघा 600 रुपयाला पण देईल. तुम्ही इथे आला तर तुम्हाला मस्त रेट करून पण मिळेल. 100ला पण देणार. हे बघा 100 रुपयाला पण मिळतील वाकट्या तुम्हाला. आणि हे पण तेच सोडे आहेत का? तेच सोडे. आणि पण इथे टोपलीचा भाव आहे. याचा टोपली कशी ही? 500 रुपये. हे बघा हे 500 रुपयाला टोपली. आणि हे 800 रुपयाला अर्धा किलो, पण 600 पर्यंत द्यायला तयार आहेत सोडे. आणि तुम्ही बघताय आपण हे मरोळचं ड्रायफिश मार्केट एक्सप्लोर करतोय. आणि जसं पुढे चालत येतो ना, तर हे बरंच मार्केट आहे. बघा आतमध्ये आम्ही बरेच पुढे आलो. आणि बघा आतमध्ये दिसतात तुम्हाला, आतमध्ये छोटे गाले आहेत ना, हे पण मच्छीचेच आहेत. फिश आतमध्ये ना छोटे गाल्यामध्ये पण लोक येतात ड्रायफिश घेऊन बसलेले, म्हणजे सुकी मच्छी घेऊन बसलेले. आणि हे बघा इकडे हे बघा असे बघा इकडे हे बघा सगळे सुकी मच्छी घेऊन बसतात. आपण आता तिथे होतो सुरुवातीपासून बरेच पुढे आलो आपण. पण हे बघा इकडे पण असे सुकी मच्छी घेऊन बसलेले आहेत. हे बघा इकडे छोट्या गाळ्यांमध्ये. हे बघा. आणि हे काय सुरमई आहे का? कुपा आहे? काय बोलतो कुपा आहे? हा कुपा आहे. हा बघा कुपा पण बघायला मिळाला आपल्या मरोळच्या मार्केटमध्ये. आणि कसा आहे कुपा हा? 300 रुपये. हे बघा 300 रुपयाला. आणि 500ला 2 कुपा मिळेल. कुपे मोठे आहेत हे. आणि वाकट्या पण आहेत आईंकडे. बघा कसे वाकटी का? ही बघा ही वाकटी. आपल्याला लांबनं ती झाडाची साल असल्यासारखंच दिसेल, पण वाकटी आहे ती. आणि कशी वाकटी? बघा हा वाटा आहे वाकटीचा 200 रुपयाला. पण वाकटी बघा तशी आहे. आणि काय आहे ना, तुम्ही इकडे या मार्केटमध्ये या, कारण इकडे सगळे आपल्या कोळी भगिनीच आहेत.
आई भगिनी इकडे सगळ्या कोळीच आहे सर्व, म्हणजे आपले मराठी बांधवच आहेत सगळे इथे मच्छी विकणारे. आणि हे स्वतः बोटीवालेच आहे ना तुम्ही? तुम्ही त्यांच्याकडनं विकत घेता, पण इकडनं कुठनं आणता हे मच्छी? पण आणता कुठून मच्छी? बाहेर वर्सोवाची वगैरे येते का? ओके, आरनाळा, उत्तन. बघा हे सगळीकडनं ही मच्छी येते आणि हे सगळे इथले लोकलच लोक आहेत, बाहेरचे कोणी नाही आहे, ते सगळे लोकल विकणारेच आहेत. आणि तुम्ही बघितलं आहे सर्व हे असं मार्केट आहे. आणि बारक्या हे वाटा कसा लावला आहे सुकट्याचा ह्याचा वाकट्याचा? हे बघा 100 रुपये वाटा आहे वाकट्याचा. बघा बारक्या आहेत आणि ही बघा मोठी वाकटी. ही बघा ही तेलामध्ये भाजायची बघा यांनी सांगितलं, आणि ही कालवण करायची वाकटी. आणि हे बघा बाहेरच्या बाहेर जाऊ नका, इकडे आतमध्ये पण बघा हे ते छोटे छोटे असे लावून बसलेले आहेत सुक्या मच्छीचं. हे बघा इकडे दिसतं आतमध्ये. आणि कसा वाटत येते हे बघा 150ला 2 वाटे आहेत इकडे, 100ला 1, 150ला 2. आणि ही दांडी सुकट आहे, बाकी हेच आहे सगळं. आणि पाठीमागे काय ते जुन्या साड्या वगैरे घेणं चालू आहे काय? हे बघा जुन्या साड्याचं पण मार्केट चालू आहे, कारण आज शनिवारचा आठवडी बाजार आहे ना इकडे. आणि बघा इकडे आहे सुरमई बघा केवढी आहे. आणि ही 400 रुपयाला. बघा आई सांगते खोलून बघा, अशी नाही कळणार तुम्हाला. ही बघा, आणि ही 400 रुपयाला एक सुरमई आहे आणि कमी होणार. आणि सोडे पण बघा किती भारी आहे. सोड्यांचे पाहिट कशी आहे पाटी? ही बघा 500 रुपयाला सोडे आणि ही 200 रुपयाला. आता हे किती असतील? पाव किलो? वजन नाही ना, हे वाट्यावरच. हे बघा हे कशालाच वजन नाही, हे सगळं नाही ना, वाट्यावरच. आणि बघा तुम्ही या, म्हणजे तुम्हाला भाव करून पण मिळेल. गोराईचा माल आहे. हा बघा कुठला आहे? हा बघा हा गोराईचा माल आहे, वसई गोराई, वसईचं गोराई. आणि हे मग इथलं गोराई नाही का? हे बघा इकडे बोंबील आहेत. कशात बोंबीलचं पाटी? 250 रुपये. हे बघा ही बोंबीलची पाटी 250 रुपयाची. हे बघा हे आरनाळाचे बोंबील आहेत. आणि हे कधीचे? गोराईची. गोराईची. हे बघा कशी ती कर्दी? नाही 150ला वाटा आहे ना, किलोवर नाही देत ना? कशी किलो? 500ला देणार. हे बघा 600 रुपयाला किलो आहे. ही बघा कर्दी. हे बघा कर्दी कशी आहे? एकदम फ्रेश वाली. आणि ती बारकी दांडी सुकट कशी आहे हो? सगळी मस्त खायची. कशी आहे मला सांगा ना किलो? किलो नाही एवढी आहे, एवढी घे. ही कशी बाकी? 500ला. इकडे मिळतच ना, डोळे साफ करायला आपले डॉक्टरला 22,000 भरायचे. मुलगी माझी. हे बघा हे छोटी दांडी सुकट आहे. ही 500 रुपयाला ही पूर्ण पाटी आहे. आणि या म्हणतात कधी भेटत नाही, खूप मुश्किलने मिळते. जाडी नेहमी मिळते. ही कशी? 100ला वाटतं. हे बघा 100 रुपयाला वाटा. 2 वाटे घेतले तर 150ला मिळते. हे बघा दांडी सुकटचे. आणि बघा इकडे सुरमई बघा कशी तोंड वर केलं आहे तिने, घ्या म्हणतात मला. हे कशी सुरमई? ही बघा ही सुरमई आहे बघा, खारातली आहे, पूर्ण मीठ लागलेली दिसते तुम्हाला. ही 500 रुपयाला सुरमई. आणि बघा हा जास्त नका करू, कमीच करा कोण आलं तर. हां कमीच करा. हे बघा. आणि बाकी यांच्याकडे तर ते बोंबील, आणि बोंबील एकदम वेगळे दिसत आहेत बोंबील. हे कसे बोंबील? हे बघा 500 रुपयाला पाटी. ही कशी किलोभर असते का पाटी? नाही ना, 100 शेकडावरच असते ना बोंबील. आता हे ह्याच्यात किती आहेत? आता ह्याच्यात किती शेकडा असणार? जास्त आहेत का? हे 500 रुपयाला ना. हे बघा 500 रुपयाला टोपली. बघा दिसतात तर चांगले आहेत एकदम बघा, साफ दिसत आहेत बोंबील, स्वच्छ एकदम बोंबील. आणि बघा इकडे सुरमया भरपूर दिसतात आपल्याला मार्केटमध्ये खारातल्या. ही कशी? 600 रुपये. बघा छोटी 500 आणि मोठी 600. ती पण 600 वालीच आहे ना. ही बघा 400 रुपये. छोट्या मोठ्या सुरमई आहेत, पण सुरमया भरपूर आहेत ना. बाकी पापलेट काय दिसत नाही मार्केटमध्ये, पापलेट नाही. बाकी तुम्ही बघताय हे सगळं टोपलीवाला सिस्टम आहे, म्हणजे शेकड्यापेक्षा जास्त असतात टोपलीमध्ये. आणि कशी टोपली दिली? 300 रुपयाला टोपली. आणि याच्या 100पेक्षा शेकड्यापेक्षा जास्तच मिळतील बोंबील. 150 बोंबील आहे बघा. 150 बोंबील 300 रुपयाला, म्हणजे हा अख्खा बोंबील तुम्हाला फक्त 2 रुपयाला मिळतोय. एवढा स्वस्त बोंबील बघा. बघा कर्दी पण आहे, जवळा पण आहे. बाकी हे सगळे वाटे आहेत, 150-150 रुपये वाटे आहेत ना. हे बघा. हे बघा पूर्ण मार्केटमध्ये तुम्ही फिरला तर तुम्हाला असं सिस्टम मिळेल वाट्याचा. 150 रुपयाला एक वाटा, 100 रुपयाला एक वाटा, 150 रुपयाला 2 वाटे घेतले तर.
हे 150ला 2 आणि हे आणि हा 100ला 1. 2 घेतले तर 200 रुपये कर्दी 500 रुपये किलो. आणि किलो 500 रुपये बघा कर्दी आणि एकदम छान कर्दी आहे. तर अशा प्रकारे आपलं हे मरोळचं ड्रायफिश मार्केट जे बरंच मोठं आहे, ॲक्च्युली बरंच मोठं आहे, बाहेरून दिसत नाही. आणि हायवेवरनं आम्ही आलो तेव्हा आम्हाला वाटलं की 4-5 जणच असतील. अरे म्हणते काय छोटं मार्केट आहे, पण नाही, आतमध्ये येऊन बघा बरंच मोठं मार्केट आहे. आणि मी तुम्हाला जे त्या ताईने तुम्हाला सांगितलं तसं हे शुक्रवार आणि शनिवारी असतं. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत पण हे मार्केट असतं. बाकी ठीक आहे. आणि आता शनिवारचा आठवडी बाजार पण असतो इकडे, म्हणजे तुम्हाला अजून पण काय खरेदी करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. शनिवारचा इथे आठवडी बाजार असतो. तर बघितलं तुम्ही हे सगळे आपले आगरी बांधव, भगिनी बांधव तर नाहीत, भगिनी आई इथे बसलेले आहेत आणि सगळे मराठी वेंडर आहेत इकडे विकणारे. त्यामुळे स्पेशली तुम्ही इथे या आणि सगळ्या प्रकारचे मासे मिळतात आणि चांगल्या रेटने मिळतात तुम्हाला इथे मासे. 1 नंबर मासे मिळतात असं मला ते दिसतं आहे. बाकी तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि तुम्ही रेट करू शकता, म्हणजे ते तुम्हाला 150 रुपये वाटा, 100 रुपये वाट्यावरनं तुम्ही अजून कमी करून घेऊ शकता. तर ठीक आहे मित्रांनो, हा तुम्हाला मरोळ फिश मार्केट म्हणजे मरोळ ड्राय फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.